कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री श्री राधा माधव की हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे की वैष्णवांना जो सगळ्यात प्रिय असा ग्रंथ आहे त्याला आपण अमोल पुराण म्हणतो, त्या ग्रंथांवरती चर्चासत्रामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या सकाळच्या ह्याच्यामध्ये स्वागत. आज आपण श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद, पहिला अध्याय आणि त्यातला 10वा श्लोक याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रायेण अल्पायुष सभ्य करो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या हि उपद्रुता प्रायेण अल्पायुषा सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या हि उपद्रुता प्रायेण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या हि उपद्रुता. प्रायेण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या हि उपद्रुता प्रायेण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो
मंदभाग्या ही उपद्रुता। माताजी प्रायण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंदभाग्या ही उपद्रुता। प्रायण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंदभाग्या ही उपद्रुता। प्रायण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन् युगे जना मंदा सुमंद मतयो मंदभाग्या ही उपद्रुता। प्रायण प्राय अल्पायुष्य अल्पायुषी सभ्य सभ्य कलो या कलियुगात अस्मिन् या युगे युगात जना लोक मंदा आळसी सुमंद मते मार्गभ्रष्ट मंदभाग्या दुर्दैवी ही आणि उपद्रुता अशांत त्रासलेले। भाषांतर हे सभ्य कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत, ते भांडखोर आहेत, आळसी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत। तात्पर्य श्री प्रभुपाद भगवंतांचे भक्त सामान्य जनांच्या आध्यात्मिक विकासासाठी नेहमी उत्सुक असतात। जेव्हा नैमिषारण्यातील ऋषींनी या कलियुगातील जनतेच्या वस्तुस्थितीचे विश्लेषण केले तेव्हा त्यांनी भाकीत केले होते की मनुष्य अल्पायुषी होतील। या कलियुगात आयुष्याचा काळ अल्प झालेला आहे। तो अपुऱ्या अन्नामुळे नसून अनियमितपणाच्या सवयीमुळे झाला आहे। नियमित सवयी आणि साधे अन्न सेवन यामुळे आपले आरोग्य सांभाळता येणे शक्य आहे। आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाणे, गैरवाजवी इंद्रिय तृप्ती, दुसऱ्यांच्या कृपेवर गैरवाजवी अवलंबून राहणे आणि जीवनाचे कृत्रिम आदर्श यामुळे मनुष्याच्या जीवनशक्तीचाच नाश होतो व म्हणून मनुष्यांच्या आयुष्याचा कल अल्प झाला आहे। या युगातले लोक फार आळशी सुद्धा आहेत। ते केवळ सांसारिक दृष्टीने आळशी आहेत एवढेच नव्हे तर आत्मसाक्षात्कार करण्याच्या बाबतीतही ते आळशी आहेत। मानव जीवन विशेषतः आत्मसाक्षात्कार करण्याकरता आहे। याचा अर्थ असा की आपण कोण आहोत, हे जग काय आहे आणि परम सत्य म्हणजे काय आहे हे मनुष्याला समजले पाहिजे। मानवी जीवन हे असे साधन आहे की या साधनाने तो या भौतिक अस्तित्वातील जीवनासाठी चाललेल्या कठोर संघर्षाच्या दुःखांचा शेवट करू शकतो आणि या साधनाने तो भगवत धामात परम जाऊ शकतो। परंतु शिक्षणाच्या वाईट पद्धतीमुळे मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा होत नाही। जरी त्यांना आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजले तरी दुर्दैवाने ते चुकीच्या मार्गाने गेलेल्या शिक्षकांच्या आहारी जातात। या युगामध्ये मनुष्य वेगवेगळे राजकीय पंथ आणि पक्ष यांच्या आहारी गेलेले आहेत। एवढेच नव्हे तर पुष्कळ निरनिराळ्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या साधनांच्या आहारी गेले आहेत। उदाहरणार्थ सिनेमा, खेळ, खेळाच्या स्पर्धा, जुगार, क्लब, सांसारिक पुस्तकालय, कुसंगती, धूम्रपान, मद्यपान, लबाडी, चोरी, भांडणे इत्यादी। त्यांची मने नेहमी अस्वस्थ आणि चिंतातूर असतात कारण त्यांचे कितीतरी उद्योग असतात। या युगामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपले स्वतःचे असे धार्मिक पंथ बनवतात
की ज्यांना कोणत्याही प्रामाणिक शास्त्राचा आधार नाही आणि पुष्कळदा असे घडते की इंद्रिय तृप्तीच्या अधीन झालेल्या लोकांना अशा संप्रदायाचे आकर्षण असते. म्हणून धर्माच्या नावाने इतकी पापकृत्य केली जातात की सामान्य लोकांना मनाची शांती आणि शरीराचे आरोग्य देखील लाभत नाही. ब्रह्मचारी समाजाचे इतपर पतन होत नाही. तसेच गृहस्थ लोकही गृहस्थाश्रमाच्या नियमांचे आणि विधानांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या गृहस्थाश्रमातून जे तथाकथित वानप्रस्थ आणि संन्यासी बाहेर येतात ते कडक मार्गापासून सहज रीतीने भ्रष्ट होतात. कलियुगातील सारे वातावरण अविश्वासाने भरून गेलेले आहे. मनुष्यांना इतपर आध्यात्मिक मूल्यांची गोडी वाटत नाही. भौतिक सुखाचा इंद्रियभोग हाच संस्कृतीचा आदर्श मानला गेला आहे. अशा भौतिकवादी सुधारणांच्या पालनाकरता मनुष्याने गुंतागुंतीचे राष्ट्रे आणि समाज निर्माण केले आहेत आणि या निरनिराळ्या गटात सतत गरम आणि शीत युद्धाचा ताणतणाव असतो. म्हणून मानव समाजाच्या आजच्या विकृत मूल्यांमुळे आध्यात्मिक स्तर वाढवणे फार कठीण झाले आहे. नैमिषारण्यातील ऋषी सर्व पतित जीवांच्या उद्धारार्थ चिंतित आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते श्री सूत गोस्वामींना उपायांची विचारणा करीत आहेत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भागवत या मधील जो भागवत वत शब्द आहे, या वत शब्दाचा अर्थ आहे की भगवंतांसमान. म्हणजे भाग आणि वत, भाग म्हणजे भगवंत आणि वत म्हणजे भगवंतांसमान. तर हा जो श्रीमद भागवत ग्रंथ आहे हा भगवंतांसमान आहे, भगवंतांपासून अभिन्न आहे. म्हणून आपण पाहतो की आपण ग्रंथांचीही पूजा करतो. जर कधी आपल्याजवळ फोटो नसेल आणि भोग दाखवायचा असेल तर तुम्ही ग्रंथांनाही भोग दाखवू शकता, कारण ते भगवंतांपासून अभिन्न आहेत. ते महत्त्व आहे. तर सूत गोस्वामी आणि शौनक आदी ऋषी जे सगळे आहेत त्यांच्यामधला हा संवाद आहे. तर सूत गोस्वामी जे आहेत त्यांना बलरामांचे आशीर्वाद आहेत. सूत गोस्वामी रोमहर्षण सूत त्यांचे जे वडील होते त्यांच्या ज्यावेळेस वध बलरामजींकडनं केला गेला, त्यानंतर ज्यावेळेस सगळे ऋषी म्हणाले की त्या आम्ही काय करायचं, तर त्यावेळेस सूत गोस्वामींची निवड केली जाते. तर बलरामजींचे त्यांना आशीर्वाद आहेत. तर ज्यांना गुरूंचे आशीर्वाद आहेत त्यांच्यासाठी
सर्व गोष्टी शक्य आहेत. मी असं का म्हणतोय त्याच्या मागचं कारण असं आहे की सूत ही मिश्र जाती आहे. ब्राह्मण आदी ऋषी सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत ब्राह्मण दर्जाचे, की ज्यांना वेदाचं ज्ञान आहे आणि ते सूत गोस्वामींकडनं ऐकतात. सूत गोस्वामींना फक्त इतिहास आणि पुराण यांचंच सांगण्याचा फक्त अधिकार आहे, कारण ते ब्राह्मण इतकं उच्च जातीचे नाही आहेत, मिश्र जाती ती. परंतु त्यांना बलरामजींचे आशीर्वाद आहेत, म्हणून जे वेदांमध्ये पारंगत आहेत ते ब्राह्मणसुद्धा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी त्यांच्याकडून थांबलेले आहेत. तर ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला समजण्यासाठी, की ज्यावेळेस आपल्याला गुरूंचा आशीर्वाद मिळतो, कुठल्याही व्यक्तीला गुरूंचा आशीर्वाद असतो, वरिष्ठांचा आशीर्वाद असतो, त्यानंतर त्या व्यक्तीची महानता आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि शास्त्र अनेक वेळा सांगतं की आपण सूत गोस्वामी असतील, त्यांचे वडील असतील, यांच्याकडनं ऐकण्यासाठी सगळे देवी देवता सर्वजण उपस्थित होते. कारण का? कारण वरिष्ठांचे त्यांना असलेले आशीर्वाद, गुरूंचे असलेले आशीर्वाद. दुसरी गोष्ट, हे भागवत पुराण आहे. आता पुराण आणि इतिहासामध्ये काय फरक आहे? आपण म्हणतो की इतिहास, मी मगाशी म्हणलो की जे हे सूत आहेत, सूत जातीचे, त्यांना इतिहास आणि पुराण सांगण्याचा अधिकार आहे, वेद सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. इतिहास आणि पुराणामध्ये काय फरक आहे? हे आपलं भागवत पुराण आहे, महाभारत हा इतिहास आहे. तर इतिहास म्हणजे पूर्वीच्या काळी घडून गेलेल्या घटनांची नोंद ज्याच्यामध्ये आहे तो झाला इतिहास. पण त्या घटनांमधून आध्यात्मिक जीवनासाठी काय महत्त्वाचं आहे ते निवडक काढून जे लिहिलं जातं ते झालं पुराण. जसं महाभारत इतिहास आहे, त्याच्यामध्ये गोष्टी खूप आहेत, गोष्टी रूप आहे, ते इतिहास रूप आहे. परंतु भागवतमध्ये जे काय घडले त्याच्यामध्ये तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी काय मोलाचं आहे त्याचं मार्गदर्शन पुराणामधून केलं जातं. लोकांना इतिहास ऐकायला आवडतं, पुराणामध्ये कदाचित आपल्याला तत्वज्ञान वाटतं, परंतु हे पुराण हे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप महत्त्वाचं असतं. दुसरी एक गोष्ट आपण समजू शकतो की शास्त्र हे जास्त ऐकून समजतं. म्हणून जर पूर्वी बघितलं तर ऐकण्याकडे जास्त केले. आपल्याकडे भागवत सप्ताह आयोजित केला जातो, वाचून समजत नाही. आता इथं वाचून समजणारे कोण आहेत का? की मी ग्रंथ वाचतो आणि ग्रंथाचं सगळं सार मला त्यातनं ज्ञान येतं. शास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर जास्त ऐकलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट करायला पाहिजे, ऐकलेलं दुसऱ्याला सांगायला पाहिजे, तर आपलं शास्त्र सांगितलेलं समजायला पक्क होणार. शास्त्राचं नेहमी अध्ययन करून समजणं शास्त्र अवघड आहे, आणि ह्या कलियुगामध्ये तर खूपच अवघड आहे. तर हे जास्तीत जास्त आपल्याला ऐकून समजतं, कारण ऐकणारा आपल्याला आपल्या भाषेमध्ये सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. आणि दुसरं अजून एक करता येतं आपल्याला, आपण ऐकलेलं दुसऱ्याला सांगणं, त्यानेही आपलं शास्त्राचं ज्ञान अजून आपल्याला जास्त प्रकारे समजू शकतं. तर हे सगळे साधू एकत्र आले होते आणि ते सूत गोस्वामींना म्हणत होते की एकच मार्ग सांगा की कसं कल्याण होईल लोकांचं, काय त्यांच्यासाठी एक मात्र मार्ग आहे. आपण म्हणतो की एक ते जैन समाजामध्ये म्हणतात बघा, मला तो शब्द आठवत नाही, पण असा एकांतवाद, आपण एकांतवाद एक शब्द येऊन गेला, एकांतवाद, वेगवेगळे वाद आहेत, अनेकांतवाद, अनेकांत, तसं एकांतवाद म्हणजे काय? एकच, की तिथं अंत झाला पाहिजे, एकच गोष्ट, त्यानंतर दुसरं नाही, एक अंत, एकामध्येच अंत झाला पाहिजे, अशी एकच गोष्ट सांगा की कलियुगातल्या लोकांनी काय करायला हवं. मग सूत गोस्वामींना वाटेल की तुम्ही एवढं का घाई करताय एकच गोष्ट सांगण्यासाठी, आणि मग ते सगळं आपल्या आवडीचा श्लोक हा सांगतात की मी एवढं का म्हणतोय सगळे आम्ही तुम्हाला ब्राह्मण ऋषी लोक की एकच गोष्ट सांगा, यांच्यासाठी श्रेयस्कर का आहे, तर आम्ही एवढं का म्हणतो एकच गोष्ट सांगा, यांना अधिक गोष्टी सांगून ह्यांना भ्रमित करू नका, असं मी का म्हणतोय? कारण ह्या लोकांकडे भरपूर छान छान गुण आहेत, आळसीत, भांडखोर आहेत, मंदबुद्धीचे आहेत, दुर्भाग्य आहेत, अशा अनेक ह्यांच्याकडे सद्गुण आहेत. ह्या लोकांना जर जास्त गोष्टी तुम्ही सांगायला आणि त्याचं सार जर त्यांना काढायला लावलं तर ते त्यांच्या पद्धतीने प्रत्येकजण वेगळं सार काढेल. म्हणून यांना सार काढायला लावू नका, कारण यांना एकच मार्ग कुठला आहे तो सांगा. त्याच्यासाठी ते हा श्लोक म्हणतात आणि मग नंतर एक मार्ग सांगितला जातो. तर ते म्हणतात का? कारण यांचा प्रॉब्लेम असा आहे, एक तर हे अल्पायुष्य आहेत,
त्याच्या आधी आपण एवढा सगळा श्लोक ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय कल्पना आल्या? हे सगळे आपलीच माहिती आपल्याला ऐकताना कसं वाटलं? म्हणजे मीच ऐकत होतो सगळे, माझे दुर्गुण मी वाचत होतो, आपल्याला काय वाटलं? तर बघा, भगवद्गीतेमध्ये आपलं भगवद्गीतेचं आपलं हे असतो कोर्स, त्याच्यामध्ये 3ऱ्या दिवशी असतं बघा, मी कोण, ते आत्म्याच्या स्तरावरती सांगितलं जातं. पण आपल्याला खरंच जर आपली स्वतःची ओळख पाहिजे असेल तर हा श्लोक 2-3 आठवड्यातनं एकदा वाचायचा. अल्पायुषी, कमीत कमी म्हणतात ना, मरणाचं स्मरण आणि हरिनामाचं स्मरण सतत व्हायला पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण जागेवरती राहू. सतत व्हायचं. अल्पायुषी, भानखोर, मंदबुद्धीचे, दुर्भाग्य, असं आठवड्यातनं 2-3 वाचलं की मी कोण सांगायची वेगळी गरज नाही. दुसरी गोष्ट, जे लोकांना डायरेक्ट 10व्या अध्यायावरती जायचं आहे ना, घाई असते बाहेरच्या जगामध्ये. आपण पहिल्यापासून काय का म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी यात आल्यात. आपली पूर्ण ओळख आहे ह्यात, भगवंत कोण आहेत त्याची ओळख आहे. हे सगळं झाल्यावर मग 10व्या अध्यायावरती जायचं आहे. पण लोकांना घाई, डायरेक्ट स्वतःची ओळख न करता 10व्या अध्यायावर गेल्यानंतर कसं होईल? त्यांना ते जमणार नाही आणि त्यामुळे लोक फसतात. आधी चांगली स्वतःची ओळख करून घ्यायची आणि स्वतःची सुंदर ओळख ह्या श्लोकामध्ये केलेली. हा श्लोक ऐकल्यानंतर आपल्यामध्ये 2-3 गोष्टी तरी मनात यायला पाहिजेत. तुमच्या मनात काय येतोय विचार? हा श्लोक ऐकल्यानंतर बरं वाटतंय, खोटं वाटतंय, बरं वाटतंय? ठीक आहे, छान आहे. एक तरी नंबर आहेत आपल्याकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा कमीत कमी थोडी नंबर करत अंगात यायला पाहिजे. अरे बाबा, आपण काय आहे, आपली एवढी ओळख करून दिली. आपल्याला जर कधी अहंकार असतो, सगळा प्रॉब्लेम आपल्या अहंकाराचा आहे. जो काही प्रॉब्लेम आहे अहंकार आणि मत्सर द्वेष, ह्याचा सगळा आपला प्रॉब्लेम आहे. आपण जे इथं आलो आहे त्यासाठी आपण भगवंतांबरोबर ईर्ष्या केली, तर कमीत कमी ते एक थोडी नम्रता आली पाहिजे. याचं आपल्याला विस्मरण नाही झालं पाहिजे की आपण असे आहोत. जग जरी काय म्हणले, फार हुशार, फार भारी, आपल्याला काही काही जग ओळख करून देतं. ती भक्तांचं एक कौशल्य आहे की आपल्याला छान ओळख करून देतं. आता समजा लेक्चर झाले पण म्हणतात खूप छान खूप छान, पण सतत आठवत पाहिजे मंदबुद्धी, स्मरण पाहिजे मंदबुद्धी. आता त्या भक्तांना म्हणून उपयोग नाही, आपल्या मनात पाहिजे आहे चालले तोपर्यंत चालले. बुद्धीचा काय भरोसा आहे? बुद्धीसुद्धा आपण पाहतो की लोक भ्रमित होत आहेत. तर याचंही आपल्याला नम्रता आली पाहिजे. दुसरी गोष्ट काय आली पाहिजे, अजून अशा पद्धतीने काय येऊ शकतं मनामध्ये आपल्या विचार? एक वाटू शकतं, थोडी नम्रता ठेवली पाहिजे. आपण काय फार महान नाही, आपण एक साधारण जीव आहोत. अजून काय वाटलं पाहिजे? हां, आपण कबूल करायला पाहिजे, माताजींचं म्हणे. ठीक आहे, अजून काय आपण याच्यामध्ये, मी म्हणलो नम्र व्हायला पाहिजे. अजून एखादा कुठला गुण आपण अंगीकारला पाहिजे हे वाचून? बरोबर, मलाही तेच म्हणायचं होतं की ग्रॅटिट्यूड आपण हे वाचून आपण वाढवलं पाहिजे. बघा, एवढे आपल्या दुर्गुण आहेत, तर या दुर्गुणावरती कशा पद्धतीने, आता आजार तर तुम्हाला आहे, पण डॉक्टर असं काय करतात की बाबा आजार तर राहील, पण या गोळ्या घे, आजाराबरोबर तू जगशील. अजून आजार आहेच हा मूळचा आपला, पण आपल्याला काय सांगितलंय, ठीक आहे तुला आजार आहे परंतु ह्या गोळ्या घे, आजाराबरोबर पण तुझं जीवन चालू राहील. बघा, कृतज्ञता बघा, प्रत्येक जर ह्यातला आपण पुढं आळस, समजा आयुष्यमान आपलं अल्प आयुष्य, पण आपल्याला श्रील प्रभुपादांनी अशी काही एक पद्धत दिली हरिनामाची की या भौतिक जगातलं जरी तुमचं आयुष्य तुमच्या कंट्रोलमध्ये नसलं तरी मृत्यूनंतरचं तुमचं आयुष्य गोलक गेल्यानंतर परत मृत्यू नाही, म्हणजे तुमचं आयुष्य वाढवलंय का नाही? ह्या श्लोकालाच जे आपले दोष आहेत तेच दोष कसे कमी केलेत? तुमचं आयुष्य वाढवलंय, निरंतर तुम्ही चिरकालासाठी परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं तुम्ही राहणार नाही, म्हणजे तुमचं आयुष्य एक प्रकारे वाढवलंय. अल्पायुष्य संपला. आळस, तुम्ही आळस करू नये म्हणून एवढं सुंदर वेळापत्रक दिलंय प्रभुपादांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याचं जर फॉलो केलं तर आळस करायचा विषयच येत नाही. आळशी राहू का आपण आळशीच राहू नये. एक सुंदर वेळापत्रक दिले. मी म्हणतोय आजार राहील, पण या आजारावर मात करायला तुम्हाला भरपूर असे उपचार पण दिलेत. तिसरी गोष्ट मंदबुद्धी. इस्कॉन इतके ट्रेनिंग आहेत का कुठं? दर 3 महिन्याला गीता कोर्स, हे ट्रेनिंग, काउन्सिलरना तर ट्रेनिंग किती ट्रेनिंग आहेत.
हे कसं वागायचं, दुसऱ्याबरोबर कसं बोलायचं, नम्र कसं राहायचं, सेवा कशा करायच्या, मॅनेजमेंट करायचं, कशी मंदबुद्धी राहील बरं? एखादा मंदबुद्धी राहायचं ठरवलं तरी तो राहणार नाही. तुमच्या मंदबुद्धीवर मात करण्यासाठी प्रभुपादांनी हे मंदिरामध्ये ट्रेनिंग सेंटर बनवलेत. आणि किती जणांचा अनुभव आहे की पहिल्यापेक्षा बुद्धी माझी सुधारली इस्कॉनमध्ये आल्यापासून. तुम्ही नाही म्हणला तरी मी हा म्हणेल. एखादा नंबर म्हणला नाही नाही हो काय नाही, एका विचारामध्ये, पद्धतीमध्ये, समजण्यामध्ये फरक पडलाय. तुमची मंदबुद्धी पण कमी झाली. त्यानंतर दुर्भागी कोण? सगळ्यात मोठं दुर्भाग्य कुठलं? संग नसणे भक्तांचा. हे सगळ्यात जीवनातलं. बघा तुमची सगळी भक्ती ना, आम्ही सुरुवातीला होतो ना, आम्हाला प्रश्न विचारला होता भक्ती कशावर आधारित आहे. त्यावेळेस आम्ही हरिनाम 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 एवढं ऐकलं होतं. आम्ही म्हणायचो हरिनामावर आधारित आहे, जप जर केला तर भक्ती राहील, टिकेल वगैरे. त्यावेळेस आम्हाला प्रोजनेशन नाही, तुम्ही संघात आहे तोपर्यंत तुमची भक्ती टिकणार. तुम्ही संघ सोडला, जप वाचन सेवा भगवंत सगळ्यात फरक पडणार तुमच्या, निघून जाणार ते सगळं. म्हणून तुमची जी भक्ती जे अवलंबन आहे ते संघात आहे. म्हणून सगळ्यात दुर्भागी व्यक्ती तो जप करत नाही, तो नाही, तो इथं आल्यावर जप करायला लागेल, त्याने फक्त संघात यायचे. जो संघात नाही तो सगळ्यात दुर्भागी, आणि सगळ्यात भाग्यवान जो संघात आहे. आता तुमचा हा पण दुर्गुण घालवलं का नाही? आता एक दुर्गुण आपला स्वतःला स्वतः घालवायचा आहे, तो म्हणजे भांडखोर. होतेत का इथं भांडणं? नाहीत होत कुणावर? भक्तांवर काय वाद वगैरे होतात का? नाहीत होत. केशवारी गुरु म्हणतात अजिबात नाही हो, हे विषयच नाही. या दुर्गुणावरती आपल्याला काम करावं लागेल, आणि त्याच्यासाठी एक मार्ग दिलाय, पण तो आपण वापरत नाही. तो मार्ग म्हणजे श्रीमद भागवताचं रोज अध्ययन जर केलं, भांडणं करण्याची इच्छाच येणार नाही मनात आपल्या. रोज अध्ययन केलं पाहिजे, रोज त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण शास्त्राचं चिंतन सोडून दुसऱ्याचं चिंतन करतो, म्हणून प्रॉब्लेम आहे आपला. म्हणून आपल्या मनात ईर्ष्या द्वेष मत्सर येतात. तुम्ही मनामध्ये काय विचार करताना तुम्ही तसं बांधता. तुम्ही रोज एक घरनं श्रीमद भागवताचा श्लोक वाचून जावा, दिवसभर त्याचं चिंतन करा, कुणावर भांडण करायची इच्छा होणार नाही. का? चिंतन तुमचं ते चाललंय. रोज श्रीमद भागवत वाढवा, भगवद्गीता तुम्ही आठवा, अजिबात मनात विचार येणार नाही. त्याच्यावर मात करायचा मार्ग दिलाय. सगळ्यावरती प्रभुपादांनी औषध दिलंय. म्हणून जसं माताजी म्हणल्या की आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे की एवढे सगळे दोष असताना सुद्धा आपल्याला या दोष निवारण करण्याची संधी प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना करून दिली. म्हणून आपण नेहमी प्रभुपादांविषयी कृतज्ञता ठेवली पाहिजे, वैष्णवांविषयी ठेवली पाहिजे, तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकू. अजून काय? थोडं गंभीर पण व्हायला पाहिजे. आता अल्पायुष्य आपण मंदबुद्धीचे, गंभीरता आली पाहिजे. आपल्याकडे गंभीरता कमी पडते. जे काय प्रॉब्लेम आहेत, आपली इच्छाशक्ती कमी, गंभीरता कमी. जसं कृष्ण मुरली प्रभू म्हणले की रोज भागवतमचं वाचन करा. तुम्ही म्हणले ना आता प्रभुपादांच्या ह्याच्यामध्ये, हां ती गंभीर झाली त्या दिवशी. तर ही गंभीरता आपल्याला वर्षानुवर्ष टिकवायला लागेल. थोडं गंभीर व्हायला पाहिजे हा श्लोक वाचून. अरे बापरे काय परिस्थिती, भयंकर परिस्थिती, मोठा आजार आहे. डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी एखादी आजार सांगितला तर बघा आपण गंभीर होतो एकदम. हे आता बास, आता इंद्रियतृप्ती वगैरे सगळं डॉक्टरने सांगितलेल्या वेळापत्रकानुसार जगायचं. आता हे खायचं नाही, ते खायचं नाही, जे काय पद्धती का गंभीर. तसं हा श्लोक वाचल्यानंतर थोडं गंभीरता यायला पाहिजे. कुणाकडे आली का गंभीरता? तशी वाटतंय का थोडं गंभीर व्हायला पाहिजे? आपण विचार करताय, सगळे विचार करून सांगतो गंभीर कधी व्हायचं आहे ते, काय हरकत नाही. नाहीतर आता तुम्ही म्हणून इथं सगळे एवढं ऐकून घेत आहे. बाहेरच्या लोकांना नुसतं तो आळसी असं जरी म्हटलं ना, अवघड आहे. सगळ्यात आळसी माणूस त्याला तुम्ही आळसी म्हणून बघा. नुसता एखादा मुलगा आळशी असतो आणि त्याच्याकडे म्हणतात काय आळशी? पप्पा मी आळशी? मगाशी तर एक काम केलंय तुमचं. तुम्ही नसताना हे काम आळसी शब्द तुम्ही वापरू शकत नाही. कधी कधी शास्त्रामध्ये येतं की माताजी कमी बुद्धीच्या, इथल्या माताजी चांगल्या आहेत, ऐकून घेत आहेत, कमी बुद्धीच्या कधी कधी शास्त्रामध्ये. पण जो स्वतःला शरीराच्या स्तरावरती समजतो त्याला ते लागू आहे, आणि जो स्वतःला आत्म्याच्या स्तरावरती समजतो त्याला ह्या गोष्टी लागू नाहीत. आणि सगळ्यात जास्त राग येतो जर कुणाला आपण भांडखोर म्हटलं तर. तुम्हाला राग फार पटकन येतो असं रागीट माणसाला म्हणून बघा. तुम्हाला फार राग येतो, तुम्हाला ऐकूनच घेत नाही, मी रागवतो काय, आधी कोण रागवलं? हे अशा गोष्टी आहेत, ह्या खऱ्या आहेत. म्हणून म्हणतात खरं बोलले की राग येतो. एक आहे ना आपल्याकडे, खरं बोललं की राग येतो. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत.
परंतु हे सगळं ऐकून निराश होऊ नका. तुम्हाला जसं मी सांगितलं, या सगळ्या गोष्टींवरती प्रभुपादांनी तुम्हाला औषध दिले. त्या औषधाचा नाही तर रोग ऐकून एवढे निराश व्हायचे, अरे नको बाबा आता हे काय अवघड आहे, हे इथं काय काय सांगतायत सगळं नको. नाही, हे फक्त रोग तात्पुरता, हे रोग एकदा सांगितला आहे, नंतर सगळे औषधच आहेत. हा रोग समजून घ्या, पुढं चला. भरपूर औषधं आहेत, त्या औषधाचा वापर करा. हे रोग तुम्हाला त्रास देणार नाहीत. एका एका गोष्टीवर विचार करू पहिल्यांदा आपण, आपल्या सद्गुणांवरती. अल्पायुष्य, आपण म्हणतो की सत्ययुगातले लोक 1,00,000 वर्ष जगत होते, नंतर त्रेतायुगातले 10,000, द्वापारयुगातले 1000, आणि आपण 100. आहे का 100? तरी 100ची शक्यता नाही. प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये लिहितात हे 100 का पूर्ण होत नाही. तर प्रभुपाद एक महत्त्वाची गोष्ट लिहितात त्याच्यामध्ये, की आपण जे अन्न खातोय ते अन्न आपण एक चांगल्या प्रकारचं अन्न आपण घेत नाही. समस्या अपुऱ्या अन्नामुळं नाहीत, समस्या जास्तचं अन्न खाल्ल्यामुळे आहेत. आणि हे आता लोकांना समजायला लागले. हे भागवतांमध्ये आधी सांगितलं आहे. 5,000 वर्षापूर्वी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला वाटत आहेत, बरोबर आहे. त्यात लिहिलं आहे, प्रभुपादांचं तात्पर्य वाचा, की समस्या अपुऱ्या अन्नामुळे नाहीत. समस्या लोक एवढं फास्ट फूड आणि हे एवढं झाले, इतकं खात आहेत की त्याच्यामुळे आजार होत आहेत. म्हणून आता जे जे काही डॉक्टर आहेत, वेट लॉसवाले, डायबिटीसवाले, ते एक सांगतात कमी खा, आजार होणार नाहीत. का? कारण समज तिथे. म्हणून असं म्हणतात की जे भरपूर खात आहेत ते सकाळी पळतायत खाल्लेलं पचवण्यासाठी, आणि ज्यांना खायला नाही ते पण सकाळी पळतायत अन्न मिळवण्यासाठी. दोघांच्या समस्या पळण्याच्याच आहेत, दोघांच्या समस्या समानच आहेत. ज्याच्याकडे आहे तो पचवण्यासाठी पळतोय, आणि त्याच्याकडे नाही तो मिळवण्यासाठी पळतो. तो मिळवलं की परत तो पण पळणार आहे, कशाला? परत पचवायला. हे जग कुठं चाललंय? तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत, प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये लिहितात. 2 गोष्टी लिहितात. एक म्हणजे अन्नाचं चुकीचं सेवन, शुद्ध आहार नाही आहे. प्रभुपाद म्हणायचे की 7 वर्ष तुम्ही जर प्रसादाशिवाय दुसरं काहीच खाल्लं नाही तर तुमचं शरीरही शुद्ध होऊन जाईल पूर्ण. म्हणून आपण म्हणतो की शुद्ध भक्तांच्या शरीराचा जो घाम आहे त्याचा आपल्यासारखा स्मेल येत नाही त्यांच्या घामाला. त्यांचं आपलं 7 वर्ष जर आपण नुसतं, आणि दुर्दैवाची गोष्ट, पूर्वी हा प्रकार आपण कमी करत होतो, पण जसं हे हॉटेलिंग आणि फास्ट फूड वाढले ना, भगवंतांना भोग न दाखवता प्रसाद जेवण करण्याचं प्रमाण आपलंही वाढलं आहे. पूर्वी ज्या सुरुवातीचे मला दिवस आठवत आहेत, प्रसादाचं एक असेल, आणि मला दुसरं आठवतं ते म्हणजे जपाचं. पूर्वी जप हा बैठे करून एका जागी बसून दुसरीकडे लक्ष न देता केला जायचा. परंतु इथं पण प्रॉब्लेम झाला, तो मोबाईल आला. मोबाईल आल्यापासून जप एका जागी 16 माळा मोबाईल न पाहता न बोलता होत नाही. आणि हे प्रसादाचे दुसरी अडचण अशी आली की इतकं फास्ट फूड वाढलं, इतके ॲटम आले, इतके हॉटेलिंग झाले आजूबाजूला, घराच्या शेजारी. पूर्वी हॉटेलही लांब असायचे, जाऊन कंटाळा कधी आणायची करायच्या गोष्टी. आता तुम्ही घरातनं खाली उतरला की समोरच तुमच्या कोणीतरी एक टपरी टाकली हॉटेलची, काहीतरी गोष्टी आहेतच. बाहेर फिरायला जाणं वगैरे गोष्टी. यातनं काय झालं, 2 गोष्टी आपल्यासाठी या भौतिक जगाने आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी हानिकारक झाल्यात एक प्रकारे तसं म्हटलं तर. पण त्याचा आपण योग्य वापर केला तर अडचण नाही. एक म्हणजे हे मोबाईलचं हे सगळं वाढलेलं प्रस्त, आणि दुसरं मस्त बाहेरचं खाणं. याच्यामुळे आपल्या जीवनावरती गांभीर्याने विचार केला तर आपल्या आध्यात्मिक जीवनावरती याचा परिणाम झाला आहे. की पूर्वीच्याही लोकांना माहिती आहे की जी टेस्ट आपण हरिनामामध्ये एका जागी बसून गोल बसून एकत्र घेत होतो, आता 1-2 माळा झाले की कोणतरी मोबाईल घेतोय, पाहतोय, बाहेर जातोय, फोन करतोय. मग आता सांगितलं जातं सकाळी लवकर उठा, फोन 1 तास बंद, 1.5 तास बंद. नंदुला कोणी सांगितलं असं म्हणतं काहीतरी काळ तुम्ही फोन बंद ठेवा म्हणून. समजा दुसरी गोष्ट काय सांगितली की अन्नाचं सेवन हा एक प्रॉब्लेम आहे. हे 100पेक्षाही कमी का होते. आणि दुसरी गोष्ट अनियमितपणा. मग तो अन्नामध्ये अनियमितपणा, जगण्यामध्ये नियमितपणा, उठण्या झोपण्यामध्ये अनियमितपणा, रात्र सीप वगैरे लोकांची रात्र काय, त्यातून काय होणार आहे? आयुष्यात कमी होणार आहे. हे कंपनी आपण बघतो 12 ते 6, 6 ते 12, यातनं काय होणार आहे सगळं शेवट? हे किती जरी आता आकर्षक वाटत असलं, पैसे दिसत असले, तर याचा शेवट काय आहे? हे आयुष्य 20 वर्षापर्यंत येणार आहे शेवट. आताही खाली येत राहिले. आणि 20 वर्ष वगैरे आपण पाहतोच आहे. 17-18 वर्षाचे पण काही मुलं आपण पाहतो, त्याच्याहीपेक्षा कमी ध्येय सोडतायत. हे दिसायला सगळं आकर्षक वाटतंय. 24 तास शहर सुरू. मुंबईसारखं शहर 24 तास सुरू,
आता 24 तासातनं काय होणार आहे? रात्रीच्या 12 आणि 1 वाजता तुम्ही जर हे बाहेरचं जर फास्ट फूड खाल्लं तर तुमची अवस्था काय होणार आहे? बाकी तुम्हाला आकर्षक वाटतं इंद्रतृप्तीला, पण आयुष्यमान तुमचं पूर्ण घटणार आहे. ही का अध्यात्म, ही का आपली भौतिक प्रगती की जी आयुष्यमानच घटवते? तर अल्प आयुष्य होण्याचं एकमेव कारण, त्याच्यामध्ये 2-3 कारणं सांगितले. त्यामध्ये अनियमितपणा आणि दुसरी गोष्ट आहे अन्नाचं चुकीचं सेवन, चुकीचा आहार. साधं आणि भगवंतांना भोग दाखवलं जर अन्न खाल्लं तर आयुष्यमान आपलं चांगलं राहू शकतं, जे कलियुगासाठी. दुसरी गोष्ट आहे, मग एखादा म्हणाल की बघा आता हे म्हणतो ना की एकामध्ये परत दुसरी अडचण, तसं एक तर आयुष्य अल्प आहे आणि दुसरी अडचण काय आहे? आळशी परत अजून. मग आता हे किती आपण म्हणतो ना गोंधळात गोंधळ झाला थोडा. एक तर आयुष्य अल्प आणि त्यात परत अजून आळशी. 30% तर आपला वेळ झोपण्यातच जातो. एक तर आपलं आयुष्य कमी, मग आपण जास्त ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, पण तसं नाही होत, अजून आळशी. आणि आळशी व्यक्तीचं सगळ्यात पहिलं लक्षण सांगितलंय उशिरा उठणे. सूर्यास्तानंतर उठणे हे आळशीपणाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणून सगळ्यात जास्त जर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये बघा किंवा पूर्वीच्या लोकांचं पहा तुम्ही, आपले आईवडील वगैरे पाहिले तर पहाटे लवकर उठणं, त्यांचं आयुष्यमान जास्त राहायचं कारण पहाटे लवकर उठणे, सूर्य उगवायच्या आधी उठणं, त्या गोष्टीमुळे त्यांचं आयुष्यमान पण चांगलं राहिलं त्यांचं, ते आळशीही राहिले नाहीत आणि रोगापासूनही दूर राहिले. म्हणून जे काही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आळशी जर तुम्हाला व्हायचं नसेल तर सूर्य उगवण्याच्या आधी आपण स्नान करायला पाहिजे. आणि आत्ताची जर मुलं बघितली, उशिरात उशीर स्नान करण्यामध्ये कल पाहतो आपण. आत्ताच्या जर आपण पिढीचा बघितल्यानंतरचं स्नान करायचा खूप कंटाळा आहे की त्यांना वाटतं की सूर्य उगवल्यावर आपण स्नान नाही करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला सूर्य नाही दिसला पाहिजे स्नान करताना, मग सूर्यास्त झाल्यावर करू, तिथं तरी कुठं सूर्य दिसतोय. ही मुलांची दुर्दैवाने आपल्या बाजूला बघतो आपण मुलांची परिस्थिती की मुलं स्नान करायचा कंटाळा करतात. स्नान म्हणजे काय? ही शरीरामध्ये एक वीज घेण्यासारखं आहे, जेणेकरून सगळा अंगातला आळस निघून जाईल. शरीरावर पाणी घेणं म्हणजे एक प्रकारे वीज देण्यासारखं आहे शरीराला, आपण म्हणतो करंट देण्यासारखं आहे की जेणेकरून आळस निघून जाईल. म्हणून उठल्या उठल्या स्नान करा हे जे सांगितलं जातं त्यामागचा उद्देश आहे की तो आळस सगळा निघून गेला पाहिजे. आणि आपण खूप आळशी, अजून आळशी, मंदिरात यायला आळशी. बघा आता शेजारी पण पाहतो की शेजारी एकदम जवळचे घर आहेत, बरेच आपले येतात, जे येतात त्यांचं खूप अभिनंदन. पण कधी कधी आपण मंदिरात यायला एवढा आळशी की शेजारचे लोक पण सहजासहजी मंदिरात येत नाहीत. हा पण एक आळस आहे. आणि दुसरा एक आळस, मंदिरात आल्यानंतर लेक्चर ऐकण्याचा आळस. हाही कधी कधी आपल्याला जडतो. कधी कधी आपण मनाने इथं शरीराने इथं असतो पण मनाने नसतो. आणि कधी कधी मी पाहतो लोक नुसतेच बाहेर फिरत असतात, इथं लेक्चर चाललेलं असतं, कारण लेक्चर ऐकण्याचा आळस, बाहेर फिरत असतात. असंही नसतं मी आत येऊन बघतो जागा वगैरे बसायला नाही का वगैरे, थोडं पुढं मागं केलं तरी ज्याला ऐकायचं आहे तो बसू शकतो. पण नाही, पण आपल्याला असा आळस येतो की चला काय ऐकायचं आहे, आपण खूप ऐकलं आहे, चला बाहेर थांबून. नाही, जेवढं काही कानावर पडेल ना, कारण तुम्हाला मी सांगितलं आध्यात्मिक ज्ञान घेण्याची प्रक्रिया ही वाचन नाही, ते आपलं काम नाही सार काढण्याचं. आध्यात्मिक ज्ञान घेण्याची प्रक्रिया ही श्रवण आहे. म्हणून श्रवण कीर्तन आपण जे म्हणतो अंग आहेत सगळे, त्यामध्ये श्रवण लिहिले, त्यात वाचन नाही लिहिलं, कारण तीच प्रक्रिया आहे समजण्याचं आपल्याला. परंतु तो आपला आळस आहे. एक व्यक्ती मंदिरामध्ये यायची, तुम्हाला मधून मधून जरा जोक सांगायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जरा जागे राहाल जरा. आणि ते मंदिरात यायचे आणि आले की लेक्चरला झोपायची. मग ती व्यक्तीचं म्हणणं असं होतं की जगामध्ये 2 समस्या आहेत म्हणली ती व्यक्ती. एक म्हणजे झोप आणि दुसरं म्हणजे चांगलं अन्न. आणि या दोन्ही समस्या माझ्या इस्कॉनमध्ये सुटतात. लेक्चरला आलं की छान झोप लागते आणि लेक्चर झाले की जगामध्ये कुठेही नाही असा साधा सात्विक प्रसाद मिळतो. ह्याच 2 गोष्टी कुठंच मिळत नाहीत म्हणले, ते इथं मिळतात. सुंदर झोप लागते बा. कधी कधी खुर्ची बसल्या बसल्या कधी ढुलका लागतो कळत नाही आपल्याला, पण किंवा असं ऐकताच होतं आपल्याला. तर ती व्यक्ती म्हणते की इथं 2 गोष्टी सहज मिळतात म्हणून मी मंदिरात येतो, बाकी माझा काही येण्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण ह्या घरी माझ्या थांबलो तर पूर्ण होणार नाहीत. तर याचाही आपण फायदा घ्यायला पाहिजे. एक तर माणूस इतका आळशी होता
मी आमचे सर सांगायचे आळसीपणावरती गोष्टी, त्यावेळेस ते म्हणायचे अरे काय मुलांना तुम्ही इतका आळसी म्हणला. एक तर व्यक्ती इतका आळसी होता, इतका आळस त्याला म्हणले खिडकीच्या तिथं उभा राहायचा आणि पहिले ते पोस्टाचे हे असायचे ना ते डबा तो लाल, आणि तो थोडा जवळ होता त्याच्यापासून, तर तो इतका आळसी त्याला उठून घरातनं तिकडे जाऊन त्या पोस्टामध्ये लिहिलेलं पत्र टाकायचा पण कंटाळा. तो काय करायचा, खिडकीतनं फेकून द्यायचा आणि विचार करायचा एखादा रस्त्यावाला बघेल आणि देईल त्या टाकून म्हणून. इतका त्याला आळस की तो तिथं जायचा पण नाही. त्याला वाटायचं की रस्त्यामधला एखादा व्यक्ती पाहिल, रस्त्यावर एक पत्र पडलंय आणि तो त्या ह्याच्यामध्ये त्या पेटीमध्ये टाकेल. तर आळसेला काही नाही. कलियुगामध्ये बघा, कलियुग म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. कलियुग म्हणजे कलयुग आणि दुसरा शब्द आहे कल करेंगे युग. हे आजचं जे युग आहे ते कल करेंगे, जब कल करेंगे. भागवतम उद्या करू उद्या करू. कलियुगला 2, एक आहे कल भांडण आणि दुसरं काही आध्यात्मिक काही सांगा, कल करेंगे. गंभीर कधी होणार, उद्या विचार करतो. जब कधी वाढवत आहे, उद्या पाहतो, अजून भरपूर वेळ. याचा अर्थ काय, कल करेंगे. ती आज कलियुगाचा कलमध्येच काय सगळा आळत चाललाय. दुसरी गोष्ट, एखादा म्हणाल अरे एखादा व्यक्ती ना अजिबातच आळशी नाही. बघा आपल्याला कसं पकडत गेलेत, म्हणजे ह्या जर तुम्ही श्लोकामध्ये पाहिलं, एक झाले की एक, पहिल्यांदा अल्पयुष्य, त्यात परत अडचण, अल्पय असून आळशी. आता एखादं म्हणून एक अजिबात आळशी नाही, हो इतका ॲक्टिव्ह असतो ना हा, अहो त्याला आळस नाही, पहाटे 5ला उठतो, जिमला जाणार, सगळं करणार, दिवसभर तत्पर आहे. मग व्यासदेव म्हणतात काय उपयोग, आळशी नाही, नुसता पळतोय पण मंदबुद्धीचा आहे, नको ते करून ठेवणार म्हणून मंदबुद्धी. आळशी नाही पण काय आता, अहो ते एक वेळ आळशी परवडला पण खूप ॲक्टिव्ह आहे, मंदबुद्धीचा आहे, नको ते उद्योग करणार. काही केलं ना आपण अडचणीतच आहे आणि अजून अडचणी पुढे चालूच आहेत, अजून ते एक हेच आहे. तर आळशी नाही, आळशी नसला तरी उपयोग नाही, कारण त्याची बुद्धी मंद आहे, बुद्धीत चालत नाही. आणि आता तर बुद्धीवरती एवढा परिणाम झाला आहे मोबाईलपासून. पूर्वी मला आठवतंय मोबाईल नंबर असे पाठ असायचे, असे मोबाईल नंबर सांगायचो डायरीशिवाय. आता एकही मोबाईल नंबर पाठ नाही. आपले मोबाईल नंबर पाठच नाहीत, पूर्वी पाठ असायचे, डायरी सुद्धा काढायला लागायची नाही. आता जुन्या काही भक्तांचे नंबर आहेत ना माझे अजून पाठ आहे, नंतर नाही, संपलं ते. जसा मोबाईल आला पाठांतर संपलं. मी आत्ता पाठ नंबर सांगू शकतो, माझे नंबर काय बघतायत त्यांचे, कारण ते जुने ते डायल करायचे, पाठ करायचे, ते सहज होऊन गेलं. तर बुद्धी एवढी मंद झाली, लोकांचं विसरण्याचं प्रमाण एवढं वाढलंय, कारण इतका कचरा भरलाय सगळ्या डोक्यात, काहीच आठवत नाही. एखाद्याने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, समजा तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली, तर तोच व्यक्ती 2 दिवसांनी सांगतो आपलीच, तुला माहिती आहे का मला असं असं कळालंय, अरे मीच तुला ते 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. इथपर्यंत प्रश्न आहे, आपण परत त्याच व्यक्तीला रिपीट करतो हेच माहित नाही. इतकं विसरण्याचं, म्हणजे आता आम्ही शिक्षक म्हणून सांगतो ही गोष्ट, मी एवढी तुम्हाला खंबीरपणे का सांगू शकतो, मी आमच्या शिक्षकी पेशात अनुभवतो म्हणून सांगतो. आम्हाला इतक्या माहित्या द्यायला लागतात, इतक्या माहित्या द्यायला लागतात ना शिक्षकांना, म्हणजे माहिती आपण ती दिली का नाही ती सुद्धा आठवत नाही. ते दुसरं, अरे आपण ती भरली का माहिती, आपण ती दिली का माहिती. आणि आपण एखादी गोष्ट त्याला सांगितली की ही माहिती अशी भरायची, तो दिवसांनी म्हणतो तुला माहिती आहे का, मला समजलं ही माहिती आहे, अरे मीच तुला सांगितलं 2 दिवसापूर्वी ही माहिती. हे सगळं नंतर तर मंदबुद्धी काय होईल बरं, कोण काय सांगते काय एखादी कल्पना, नंतर किती मंद होतील बरं लोक बुद्धीने, काय परिस्थिती होईल बरं. तुम्ही माणसाला सांगण्याच्या पलीकडे विशेष नको, तुम्हाला मी नंतर सांगतो एकटा काय होऊ शकतं. म्हणजे एक तर मंदबुद्धीचं आहे की आपण आपली ओळखच विसरलोय, म्हणजे मी शरीर नसून आत्मा आहे हे आपण कधी विसरलो, कुठल्या काळापासून विसरलो हे माहीत नाही. पण आता तर असे प्रॉब्लेम झालेत की आपण दैनंदिन जीवनातल्या गोष्टी पण विसरलो. आणि इथं नक्की 5-6 तरी विसरणारे लोक असतील बघा, सहजच विसरून जातात. अरे मोबाईलच राहिला माझा, ते जाऊ द्या, या आमच्या घरापासूनच सुरुवात आहे, त्यामुळे तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. तर हे फार कठीण आहे. तर ही मंदबुद्धी इतकी जड आहे ही बुद्धी. म्हणून मी म्हणत होतो ना, ग्रंथ वाचून तुम्हाला ग्रंथ समजणं किती अवघड आहे बरं. सार जर काढायला लावलं तुम्हाला, म्हणून ते काय म्हणले, नका नका काही तुम्ही दुसरे पर्याय, हे पर्याय तो तुम्ही पहिले जसे पर्याय द्यायचा,
की तुम्ही कर्मयोगाने जाऊ शकता, ज्ञानयोगाने जाऊ शकतात, असं काही बोलू नका. ध्यानयोगाने वगैरे भगवद्गीता तर समजतच नाही यांना. भगवद्गीता 100 वेळा वाचा आणि परत कर्मयोग काय मला सांगा, तरी कन्फ्यूज आहे. अरे कर्मयोग काय, हा दिलाय कशासाठी? तू म्हणले असे मार्ग देऊ नका, एकच मार्ग द्या. कारण ह्या लोकांचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, वेळ नाही यांना, अल्पायुषी, आणि हे इतके बिझी हे स्वतःच्या सांसारिक कार्यामध्ये, यांना वाचायला वेळ नाही. आणि दुसरी गोष्ट, ग्रंथ काढून त्या कपाटातनं काढून घेऊन उघडून वाचायला आळशीत. जसं गौरांप्रभू सांगतात की अजूनही घेतला तो भागवतमचा सेट तसाच पॅक आहे, त्याचं जे वरचं जे कवर असतं प्लॅस्टिकचं तेच खोललं नाही. पहिला फक्त एक स्कंद खोलला गेलाय, 4था 5वा 9वा 10वा 11वा तर अजून पॅकच आहेत तसे, आळशीत वाचण्यासाठी. आपण किती वेळा म्हणतो संध्याकाळी झोपताना एक श्लोक वाचून, संध्याकाळीच जास्त कंटाळा येतो. मग शेवट इतक्या आपल्या आळशीपणावरती आपल्याला भक्त सांगतात काय करा, 3-4 ठिकाणी पुस्तकं ठेवा. आळस आहे ना, मग करणार काय? 3-4 ठिकाणी पुस्तक ठेवा. कुठं? झोपताना भेट त्याच्या शेजारी एक पुस्तक ठेवा, सोफ्यावर येऊन बसताना तिथे एक पुस्तक ठेवा. 3-4 ठिकाणी ठेवा, तिकडून आणणार नाही तुम्ही जाऊन. सोफ्यावर बसला जर तिकडे पुस्तक असेल ना, अरे ते घेता का जरा कोणीतरी भागवतम तिकडे, तो काय घेत नसतो, तुम्ही काय उठत नसता. म्हणून काय करा की शेजारी पुस्तक तिथं तुम्ही बसता, तुम्ही शाळेत जाता त्या शाळेच्या टेबलावरती एक ठेवा, तुम्ही दवाखान्यात असता तिथं बाजूला ठेवा, जिथं जिथं तुम्ही जाता गाडीमध्ये एक पुस्तक ठेवा. असं कधी होईल का बरं, तुम्हाला वाचायची इच्छा झाली आणि तुम्ही खाली गाडीमध्ये पार्किंगमध्ये आणि वर गेलाय ग्रंथ घेऊन खाली येऊन वाचलाय, तुम्ही कधीच होणार नाही. पण ते गाडीच्या तिथं ठेवा, ते पण जवळ ठेवा. ते मागच्या बाजूला ठेवला ना डिकीत, कुणी काढणार नाही डिकीत तुमचं ग्रंथ. अरे काय परिस्थिती झाली आपली आळसपणाची, हे कठीण आहे. आणि हे आपल्यावरच आपल्याला बोलताना जरा त्रासदायक होते, पण ही सगळी आपल्याची परिस्थिती अवघड आहे. हे सगळे जग समजण्याच्या आणि आकलनाच्या पलीकडे. आपण भक्त म्हणून खूप भाग्यशाली आहेत की आपण साबूत आहोत. प्रभुपादांच्या कृपेने आपण सुरक्षित आहे. परंतु आपण जे प्रभुपादांनी दिले त्याचा जर आपण उपयोग नाही केला तर आपण नुसतं येऊ आणि जाऊन राहू. इस्कॉनमध्ये आपण राहू, पण जी प्रगती म्हणतो आपण, जे आपल्या मनालाही वाटली पाहिजे, जगाला तर वाटलीच पाहिजे, जगालाही दिसते तुमच्या बोलण्या वागण्यातनं. आपण म्हणतो यांनी खूप छान प्रगती केली, हे आम्हाला सिन्सिअर वाटत आहे. त्याच्या मागे कारण आहे, त्यांनी कुठली तरी यातली एक गोष्ट ना एकदम जोरदार उचलली. कुणी जप उचलला आहे, कुणी सेवा उचलली, कुणी वाचन उचलले, कुणी भक्तांचा आदरातिथ्य करण्याची नम्रता उचलली, कुणी सहनशीलता उचलली, कुणी कुठली तरी जबाबदारी घेतली. काहीतरी त्यांनी एक गोष्ट अशी उचलली नाही तर येऊन, आणि इतकी त्याला ती मनाला टच झाली त्याच्या, तिथं तो एकाग्र झालाय, त्यामुळे तो प्रगत दिसतो. पण हिने इथं येऊन काहीच घेतलं नाही, सगळं ऐकतोय पण एकही कुठलाही मार्ग त्याने स्वीकारला नाही, त्याची प्रगती आपल्याला दिसत नाही. मग या बुद्धीला सगळ्यात महत्व. 9:30ला आपण थांबू, अजून एक 10 मिनिटं घेऊ, चालेल का? आणि सगळ्यात आळस, आता ते म्हणतात म्हणायचं कसं नाही, तुम्ही मला आळशी म्हणून ऐकण्यासाठी, त्यामुळे 10-15 मिनिट आजच्या दिवस काही सुद्धा म्हणणार नाही. परत वाजतावर व्यासासनावर बघू कितीला संपवायचं तुमचं. आज तुम्ही विषयच असा घेतलाय की मला बोलताच येत नाही आज काय, पण परत तुम्हाला टाइम देऊ, 9 म्हणजे 9, ते हरकत नाही. आपल्याला सगळं थोडा उशीर होत गेला, पुढं 8:30च्या पुढंच आपलं सुरू झालं साधारण, त्यामुळे घेतोय. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत घेऊ, राहिलेलं परत कधीतरी घेऊ. दुर्भाग्य, जसं मी सांगितलं की दुर्भाग्य, दुर्दैवी, सगळ्यात जर व्यक्ती दुर्दैवी कुठला असेल तर तो, मला तर जो भक्ताच्या संघात येत नाही ना त्याच्यापेक्षा दुर्दैवी असं वाटतं की जो हिथं येऊन गेलाय तो. मला सगळ्यात जास्त दुःख त्याचं वाटतं, वाईट वाटतं मला की. आणि त्याचा सगळ्यात मोठा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, जो कधीच आलाय नाही ना तो परत येण्याची चान्स आहे, पण जो येऊन गेलाय ना त्याला परत आणणं खूप अवघड आहे. त्याला एक थोडा हे असतो परत येण्यासाठी की काय म्हणतील सगळे, काय आपण कोणीच काय म्हणत नसतो, आणि आपण अशा द्वेष भावनेने जर राहू म्हणण्याच्या तर आपणच इथनं बाहेर निघून जाऊ. एक लक्षात घ्या, द्वेष आणि ईर्ष्याने जर इथं राहायचा प्रयत्न कराल ना तर आपण इथं राहणारच नाही. कालांतराने कधी ना कधी आपणही बाहेर जाऊ. किंवा तुम्ही शरीराने जर इथं असलं ना, मन आणि बुद्धीने आणि आत्म्याने आपण इथं कधीच नसणार. हे ना सत्य, हे कोणच नाकारू शकत नाही. इथं ईर्ष्या आणि द्वेष शिवायच राहायला लागतं. इथं ती भावना तुमची जर प्रबळ असेल, मनात येऊ शकते, नाही म्हणत नाही मी,
पण ती तुमची जर प्रमुख भावना जर रोजच्या रोज जीवनात बनत असेल ना, तुम्ही या ठिकाणी आनंदही घेऊ शकत नाही आणि राहूही शकत नाही. ती भावना जेवढी काढता येईल ना तेवढी लवकर आपण काढली पाहिजे. नाही तुम्ही अस्वस्थ राहणार, इथं सतत चिंतेत राहणार, नाराज राहणार, आनंद नाही वाटणार कशामध्ये. तर मला सगळ्यात जास्त त्या व्यक्तीचं वाईट वाटतं जो इथं येऊन गेलाय. म्हणून इथं येणारा जाऊ नाही, त्यासाठी जेवढे काही प्रयत्न आपण करायला पाहिजेत, कारण त्याचे माघारी येण्याचे चान्सेस कमी आहेत. नवीन तुम्ही माघारी इथं येतो. आणि तुम्हाला मी सांगितलं की आध्यात्मिक सगळी प्रगती तुम्ही जे काय आत्ता बोलताय ना, आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, मी इथं बोलतोय, माझा जप चांगला होतोय म्हणतो आपण कधी कधी, आज खूप छान वाटलं, हे झालं ते झालं, याला काही दुसरं कारण नाही, फक्त हा संघ कारण आहे. हा संघ सुटल्यावर बघा जपात टेस्ट नाही, वाचू वाटणार नाही, प्रसाद घेऊ वाटणार नाही, बाहेरचं खाऊ वाटेल, काही गोष्टी करू वाटतील, वाईट लोकांची संगत करू वाटेल, आपोआप मनात भावना येतील, त्या दुष्ट लोकांच्या आहारी जाल, नको त्याचं ऐकाल, चुकीच्या ठिकाणी तुम्ही लोभी बनाल, काही होतील गोष्टी. का? हा संघ सुटल्यावर. म्हणून मेन आहे तो संघ आहे. मला एक उदाहरण पहिल्यापासून आठवते, गौरांग प्रभू नेहमी सांगायचे की सर्कस मधले वरचे लोक जे इकडे तिकडे उड्या मारत असतात ना, त्याला एकमेव कारण आहे, ती खाली टाकलेली ही जी असते जाळी, त्या जाळीमुळे ते बिंदास असतात. त्यांना माहिती वरनं पडलं तर ती जाळीवर पडणार आहे आणि आपण मारणार नाही. मग गौरांग प्रभू म्हणायचे, तुम्ही जे काही भक्तीमध्ये उड्या मारताय त्याला कारण ही भक्तांनी खाली लावलेली जाळी, ही भक्ताच्या संघाची जाळी, त्यामुळे तुम्ही भक्तीमध्ये उड्या मारता. या भक्ताच्या संघाची जाळी जर निघून गेली तर तुमचं धाडस होणार नाही वरती उड्या मारण्याचं. हे संघाचं महत्व आहे. म्हणून काही का होईना, किती का काही गोष्टी चुकीच्या होईना, काही होईना, हा संघ सोडायचा. सगळ्यात महत्वाचं माहिती, संघातनं अजून एक जण माघारी येण्याची शक्यता असते सोडून गेलेला. तो म्हणजे कोण? संघातनं हा सोडून गेलेला व्यक्ती एक माघारी येऊ शकतो परत. तो कोण? तो असा व्यक्ती जो विचार करतो, समजा त्याच्या बाबतीत काय दुर्भाग्य इथं घडलंच, की त्याला काय त्रास झाला, इथं कोण काय म्हटलं किंवा तो नाराज झाला, काय झाला, सेवेमध्ये त्याला काय त्रास झाला आणि तो बाजूला पडला, तर तो माघारी येण्याचे चान्सेस किती आहेत? आणि तो माघारी येतो कसा? तो माघारी फक्त त्याच्या जी मनाची भावना आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ती भावना कुठली असायला पाहिजे? इथं काही जरी घडलं तर त्याचा दोष जर आपण स्वतःला सोडून जर दुसऱ्याला देत असू तर आपण इथं परत कधीच येणार नाही. पण त्याचा दोष दुसऱ्याला न देता आपण स्वतःवरती घेत असू तर आपण परत येण्याची शक्यता आहे. आपल्याला नेहमी दुसऱ्याला दोष द्यायची सवय, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. तुम्ही असा विचारात असाल तर तुम्ही जर हे सोडून गेला तर रिटर्न कधी येणार नाही. पण तुम्ही जर म्हणत असेल तो बरोबर आहे, माझेच काहीतरी कर्म असतील, मीच कुठेतरी चुकला असेल तो, पण माझी पण ह्यात चूक आहे, फार तर फार खरंच तो 100% चुकला असेल तर तुम्ही इथपर्यंत तर म्हणाल तो चुकला असेल तो काही, पण मी पण चुकले, मी पण असं नव्हतं वागायला पाहिजे. अशा मूडमध्ये तुम्ही जर इथं राहाल तर तुम्ही हा संघही कधी सोडणार नाही. आणि जर चुकून संघ सोडण्याची वेळ आलीच तर माघारी येण्याची तुमचे चान्सेस आहेत, कारण तुमच्या मनाच्या वृत्तीमुळं. पण ज्या मनामध्ये अहंकार आहे आणि ज्या मनामध्ये मी कधी चुकतच नाही भावना आहे, तो व्यक्ती हितही आनंदी राहू शकत नाही आणि गेल्यानंतर माघारी येण्याची शक्यता पण नाही. म्हणून आपण म्हणतो ना की स्वतःला पण बघा, स्वतःला आतमध्ये शोधा, त्याचं कारणच ते. कुठंतरी स्वतःला एखाद्या कुठल्याही चुकीमध्ये स्वतःलाही थोडी जबाबदार ठेवण्याची सवय ठेवायला पाहिजे आपण. मी काहीच चुकलो नाही, अहो माझी काही चुकच नाही, ही भावनाच चुकीची पूर्ण. हीच भावना आपल्यासाठी घातक आहे. आत्ता मजेशीर आहे पण एक दिवस ती घातक होणार, कारण त्या भावनेमध्ये मी पण आहे. तो मीपणा तर आपल्याला इथं सोडायचा आहे. म्हणून सगळ्यात भाग्यवान तुम्हाला जर व्हायचं असेल तर आपल्या मनाच्या मनोवृत्तीमध्ये पण बदल करायला लागेल. आणि ती मनोवृत्ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायला लागेल की जे काय घडतंय त्याची काही जबाबदारी माझीही आहे. आणि त्या मनोवृत्तीमध्ये राहू तर आपण इथं आनंदी राहू, स्थिर राहू, समाधानी राहू आणि हा संघ न सुटण्याची पण शक्यता जास्त बळावते. त्यानंतर आपण संघाचं महत्त्व किती सांगू, याच्यावर काय श्लोकवर श्लोक आहेत आणि एक संघावरती एक प्रवचन पण होऊ शकतं. परंतु एक सांगतो, संघाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्यावरती होतो. आपण सहजतेने बाहेरच्या व्यक्तींचा संघ करतो पण तो सूक्ष्म परिणाम होत असतो. मी एक चांगलं उदाहरण ऐकलं सांगतो.
आत्मा जो आपला आहे, आत्मा हा कधीच भयभीत होत नाही. आपण म्हणतो की तो भयरहित आहे, तो ज्ञानाने संपन्न आहे, तो शाश्वत आहे, हा कधीच भयभीत होत नाही. मग हा भयभीत का होतो? केवळ ह्या शरीराचा संग केल्यामुळे तो भयभीत होतो. तुम्ही संघाचं महत्व समजू शकता काय? कधीच भयभीत न होणारा शाश्वत ज्ञानवन हा आत्मा सतत भयभीत आहे. याला एकमेव कारण आहे, त्यांनी भयभीत स्वभाव असणाऱ्या या शरीराचा संग केलाय. जसा तुम्ही संग कराल तसे तुम्ही बनाल. म्हणून आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण संग कोणाचा करावा. जेवढा टाळता येईल, जेवढं शक्य आहे तेवढा बाहेरच्यांचा संग टाळून भक्तांचा संग आपण करायला पाहिजे. आणि जर आपण भक्तांचा संग करू तर आनंद आणि समाधान. हे कलियुगाचे आता किती जरी दुर्गुण आपण काढत राहिलो तर तुम्ही अजून 5-10 सांगाल. कलियुगात आता आपला सध्या डोनेशनचा महिना चालला आहे. डोनेशनमध्ये आपण पाहतो की लोक कशा पद्धतीने दान देण्यासाठी पण आपल्याला लोकांना वेगवेगळी विनंती करायला लागते. कलियुगामध्ये दान देण्याचं प्रमाण कमी. एक भगवद्गीता कोर्सला एक जी गोष्ट आवर्जून सांगितली जाते, मी ती सांगण्यात वेळ घालवणार नाही, पण सांगण्याचं असं आहे की दान देण्याची वृत्ती कमी लोकांची. आणि आपण हा अनुभव घेतो. एकदा 2000ची नोट म्हणती 10 रुपयाच्या नोटेला, अरे काय तू दुर्भागी, मी श्रीमंतांच्या खिशामध्ये असते, मी कुठं कुठं असते, आणि तू 10 रुपयाची नोट म्हणते. जास्त अहंकार करू नको. जिथं कोणच नाही त्या भगवंतांच्या चरणापाशी मी तुझ्यापाशीपेक्षा भाग्यवान आहे. कारण लोक 2000ची नोट टाकतच नाही तिथं, 10 रुपयाचीच देतात चरणापाशी. 10 आणि 20 याच्यावरती नोट नाहीत. ते म्हणते की तू जास्त गर्व करू नको, तू असतील श्रीमंतांच्या खिशात, पण मी अशा ठिकाणी जिथं कुणालाही स्थान नाही, ते म्हणजे भगवंतांच्या चरणापाशी. तर सांगायचा आहे, विनोदाचा एक भाग सोडला तर सांगायचा भाग असा आहे की लोकांची मनोवृत्ती आपली सगळ्याचीच. मी ऐकत, मी हे जे काय बोलतोय हे सगळं मला धरूनच बोलतोय. असं अजिबात नाही की मी कुणाला धरून बोलतोय, हे माझ्यासाठीच आहे. आता बऱ्याच वेळा वाटतं प्रवचन करायला वाटतं की, बऱ्याच वेळा असं होतं प्रवचन करायला वाटतं की मी ह्यांच्यासाठी सांगतोय आणि जे ऐकणार आहे ते म्हणजे तयारी करून आलोय, हा स्वतःविषयी बोलतोय, आणि मग ते कुणासाठीच होत नाही. तर सुरुवात आपल्यापासून आहे हे सगळं. आपल्या दुसरं एक आता मी सांगितलं की कलयुग भांडखोर स्वभाव आहे जो आपला. प्रभुपाद म्हणायचे या इस्कॉन मुवमेंटला बाहेरून धोका नाही. इस्कॉन मुवमेंटला जर धोका कशात नसेल तर तो आतून आहे. आणि आतून धोक्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कलह हा कुणाला सुटला नाही. कारण या युगाचंच नाव ते कलह. तुम्ही आध्यात्मिक जीवनात या, भौतिक जीवनात या, कुठे या, तुम्ही ठरवलं तुम्ही कलह करणार. तुम्ही ठरवलं तुम्ही तसं होणार. तुम्ही ठरवलं कलह नाही करायचा तर तुम्ही टाळू शकता. हे प्रभुपादांचे हे शब्द आहेत. हे आपण जसं म्हणतो दगडावरती कोरून ठेवावेत त्या पद्धतीने, की इस्कॉनला जर सगळ्यात जास्त धोका बाहेरून नाही तर आतून आहे. हे या शब्दांचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपला जो मूळ स्वभाव आहे, जो सगळ्यांचा आहे, माझाही आहे, की मनासारखं नाही झालं, नाही पटलं, इंद्रिय तृप्ती नाही झाली, मान सन्मान या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून जर आपण कलह करायला लागलो तर इस्कॉनची आपण एक प्रकारे हानी करतो आहे. आणि ती जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण ह्या स्वभावापासून दूर जायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनीच जाण्यासाठी प्रार्थना करूया आणि तशी जगन्नाथ जिंकट प्रार्थना करूया. एवढं बोलताना मी थांबतो. हरे कृष्ण.